फळ पीक विमा रक्कम न मिळाल्याने तळा तालुक्यातील शेतकरी तळा तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसले. 29 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतली होती. तहसीलदार स्वाती पाटील, कृषी अधिकारी आनंद कांबळे यांच्या मध्यस्थीने भारतीय कृषी विमा कंपनीचे रायगड जिल्हा प्रतिनिधी शरद कबारे यांनी 15 दिवसात पैसे जमा होतील असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाला 22 दिवस होऊन गेले तरी शेतकऱ्यांचे पैसे अजून जमा झालेले नाही. त्यामुळे तळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील प्रांगणात साखळी उपोषणाला सुरुवात केली असून जोपर्यंत फळ विमा परतावा परत मिळत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच राहील अशी भूमिका शेतकरी वर्गाने घेतली आहे. आजचा जो आमचा साखळी उपोषण आहे तो विषय आहे पीक विमा मिळण्याबाबत. गेल्या वर्षी आम्ही आंबा पीक विमा भरला होता, त्याचे पैसे अजून परत भेटले नाहीत, म्हणून आम्ही आज साखळी उपोषणाला बसलेलो आहोत. आमचं एकच म्हणणं आहे, संपूर्ण तळा तालुक्यामध्ये 910 प्रमाणे आम्हाला पैसे मिळावे अशी सगळ्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्याचबरोबर गेले 29/11/2023 रोजी एक कृषी अधिकारी, कंपनीचे अधिकारी यांच्यावर एक आमची मीटिंग झाली होती आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरलं होतं की येत्या 15 दिवसात संपूर्ण शेतकऱ्याचे विम्याचे पैसे त्या खात्यामध्ये आम्ही जमा करू असं यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं. त्या लेखी पत्राला आज 20 ते 22 दिवस झाले, अद्याप कंपनीने कुठल्या प्रकारचा त्याच्यावर कारवाई केली नाही. म्हणून आम्ही आज 15 ते 20 दिवसांनी आज ह्या साखळी उपोषणाला भेटले, जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याचे पैसे लवकरात लवकर 910 प्रमाणे मिळावे अशी आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे.